नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओ बघा रेल्वे भरती ग्रुप डी या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारले होते, हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दक्षिण बघा रेल्वेचं मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारतामधली पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी धावली? बघा भारतामधली पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी धावली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1853 या वर्षी बघा भारतामधली पहिली रेल्वे ही धावली होती। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये रेल्वेला सुरुवात झाली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये रेल्वेला सुरुवात झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लॉर्ड डलहौसी बघा यांच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये रेल्वेला सुरुवात झाली होती। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर भारतीय रेल्वेचं मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय रेल्वेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये विचारले, पहिली प्रवासी रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दिवशी धावली? भारतामधली पहिली प्रवासी रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दिवशी धावली होती? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा भारतामधली बघा पहिली प्रवासी रेल्वे गाडी बघा 18 एप्रिल सन 1853 या दिवशी बघा भारतामध्ये बघा पहिल्यांदा प्रवासी रेल्वे गाडी धावली होती। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, जगामध्ये विचारले, सर्वात मोठे फलाट खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वात मोठे फलाट खालीलपैकी कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तो गोरखपूर बघा हे जगामधलं सर्वात मोठं या ठिकाणी फलाट आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, सध्या भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा सध्या भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, अश्विनी वैष्णव बघा सध्या भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, उत्तर रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर उत्तर बघा रेल्वेचं मुख्यालय तर या ठिकाणी दिल्ली, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर बघा उत्तर रेल्वेचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणी दिलेलं घोषवाक्य आहे? जय जवान जय किसान बघा हे घोषवाक्य खालीलपैकी कोणी दिलेलं घोषवाक्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लाल बहादूर शास्त्री बघा यांनी दिलेलं हे घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतामध्ये विचारले, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणजे बघा राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये चलो लोकू हा उत्सव साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये चलो लोकू हा उत्सव साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 12 पहा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे बघा पंचायत राज पद्धती खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात प्रथम सुरू करण्यात आली होती?
बघा पंचायत राज पद्धती बघा सर्वात पहिल्यांदा राजस्थान या राज्यामध्ये बघा सुरू करण्यात आली होती बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लॉर्ड रिपन यांना बघा स्थानिक स्वराज्य या ठिकाणी जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14 बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1949 या वर्षी बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 15 पहा अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत. बघा अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील तुर्कस्तान या देशामधले ते पठार आहेत. प्रश्न क्रमांक 16 बघा केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान बघा तर राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी बघा केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे. बा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मोर्लो मिंटो बघा हा सुधारणा कायदा सन 1909 या वर्षीचा या ठिकाणी हा कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची बघा बुडापेस्ट बघा खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील हंगेरी या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा फॉरवर्ड ब्लॉकची बघा स्थापना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सुभाषचंद्र बोस यांनी पहा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 20 बघा कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा कृष्णा नदीचं बघा उगमस्थान महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कृष्णा नदीचं या ठिकाणी उगमस्थान आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा रेल्वे ग्रुप डी भरती अतिसंभव बघा 5000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण चालू घडामोडी असतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील सामान्य विज्ञानचे प्रश्न असतील. जर तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्याशी संबंधीचं कलम तर कलम 61 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते. बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1991 बघा या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना बघा सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती. बघा डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना बघा छत्रपती शाहू महाराजांनी केली होती. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3 बघा संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं. बघा संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं सभागृह आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं सभागृह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लोकसभा हे संसदेचे या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 4 ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो. बघा ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या एका खेळासाठी दिला जातो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा या ठिकाणी ग्रँड मास्टर बघा हा किताब
बुद्धिबळ या खेळासाठी तो दिला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ताजमहल बघा यमुना नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती बघा मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात? बघा मूत्रपिंडाच्या बघा विकारावर डायलिसिस या ठिकाणी उपचार पद्धती ही वापरली जाते। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क बघा मूलभूत हक्क यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले मूलभूत हक्क यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा कलम 12 ते 35 बघा या कलमाच्या अंतर्गत या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा न्यूटनचे गतिविषयक बघा एकूण 3 नियम आहेत। बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। कॅथोड किरण बघा हे कोणत्या प्रकारचे कण असतात? ऋण प्रभारित या प्रकारचे या ठिकाणी ते कण असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य पुनर्रचना आयोग बघा राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 बघा यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 बघा यांचे अध्यक्ष फाजल अली, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 61 बघा हे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्याशी संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 3 डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात? बघा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जाते? मूळ रेखावृत्त बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, इंग्लंड या देशामधून बघा मूळ रेखावृत्त हे जातात। प्रश्न क्रमांक अपर्णा पोपट या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या बघा अपर्णा पोपट या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा अपर्णा पोपट बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 17 पहा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर मायकेल फुगो यांनी बघा तो लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? बघा यापैकी बघा खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महात्मा गांधी बघा यांना या ठिकाणी नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं? बघा लोक आयुक्त हे पद बघा लोक आयुक्त बघा हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सन 1972 या वर्षी बघा लोक आयुक्त हे पद अस्तित्वात आलेलं पद आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा रेल्वे ग्रुप डी भरती बघा अतिसंभाव्य 5000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, सामान्य विज्ञान असेल, तुम्हाला सर्व काही IMP प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।